नमस्कार. नव्या वर्षाची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करत आहोत. त्यापूर्वीच मान्सूनच्या पावसासंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही आताच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नव्या वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे आता काही तास शिल्लक राहिले आहेत. तर नव्या वर्षात पाऊस पाणी कसं असणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता असते. कारण भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे येथील बहुतांशी अर्थव्यवस्था आजही पावसावर अवलंबून आहे. मान्सूनचा प्रवास चांगला करण्यास मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे. नव्या वर्षात एक खुशखबर आहे ती म्हणजे यावर्षी देशभरात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. जागतिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील वर्षी 2025 मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असून या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55% पेक्षा अधिक आहे. ला निना आणि अल निनो हे दोन वाऱ्यांचे प्रकार आहेत. याचा परिणाम हा भारतातील मान्सूनच्या पर्जन्यमानावर होतो. जर ला निना सक्रिय असेल तर चांगला पाऊस पडतो, कधीकधी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. मात्र जर अल निनो सक्रिय झाले तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. दरम्यान जागतिक हवामान विभागाकडून यावर्षी भारतात ला निनो सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास जागतिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जूनपर्यंत स्थिती अशीच राहील तर राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.